यानंतर बातमी आहे अमेरिकेच्या निवडणुकी संदर्भातली। सध्या अमेरिकेमध्ये जो ट्रेंड सुरू आहे त्या निमित्ताने कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधल्या लढतीत ट्रम्प यांची एकंदरीत जी परिस्थिती आहे ती बघता ट्रम्प हे आघाडीवर आहेत आणि कमला हॅरिस यांना 117 मतं आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांची 250 ठिकाणी आघाडी आहे आणि 117 ठिकाणी कमला हॅरिस यांची आघाडी आहे। अमेरिका अध्यक्षपद निवडणुकीला सुरुवात आणि सुरुवातीच्या कलांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत। 205 इलेक्टोरल मतांनी ते आघाडीवर आहेत आणि 117 मतांनी हॅरिस आघाडीवर आहेत। आपले प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत। भारती, आता जो ट्रेंड दिसतोय त्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प 205 तर 117 जागांवरती कमला हॅरिस पुढे आहेत। हाच ट्रेंड पुढे सुरू राहील असं वाटतंय का? या संदर्भात काय वाटतंय? पूर्वी खरं तर अगदी काही तासांपूर्वीपर्यंत अशी अपेक्षा होती की प्रचंड अटीतटीचा हा सामना असणार आहे। अगदी 4-5 तासापूर्वीचा बराक ओबामा यांचा ट्विट होता की आज रात्रीतच निकाल लागतील असं नाही, कारण एक एक मत मोजावं लागणार आहे आणि ही प्रक्रिया अगदी 2-3 दिवस चालू शकते, कारण इतकी कट टू कट अशा पद्धतीची ही लढत असणार आहे। मात्र हे जे सुरुवातीचे कल आहे ते खरंच धक्कादायक आहेत, कारण स्विंग स्टेट्स म्हणजे अशी राज्य जी कुठल्याही बाजूला जाऊ शकणार होती अशा 7 राज्यांमध्ये कल आपल्याला कळलेले आहे आणि त्या राज्यांमध्ये एकूण 93 इलेक्टोरल वोट्स होते, ज्यापैकी 78 इलेक्टोरल वोट्स ट्रम्प यांना मिळाल्याचं आता जाहीर झालंय। त्यामुळे ही जी आपल्याला मोठी आघाडी ट्रम्प यांनी घेतलेली दिसते आहे ती त्या स्विंग स्टेट्समुळे आहे। त्यामुळे आता आपल्याला कमला हॅरिस यांचे इलेक्टोरल वोट्स 117 दिसतात, तर ट्रम्प यांनी 205 गाठलेले दिसतोय। आपल्याला माहिती आहे की जो बहुमताचा आकडा आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तो 270 असा आहे। त्यामुळे आता त्यांना खरं तर 65 इलेक्टोरल वोट्स हवे आहेत आणि अजूनही काही मोठी राज्य ज्यांच्याकडे मतांचा कोटा खूप मोठा आहे तिथे मतमोजणी काही राज्यांमध्ये अगदी नुकतीच सुरू झाली आहे, तर काही राज्यांमध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे आता ही जी आघाडी ट्रम्प यांनी घेतली आहे ती मोडता येते का कमला हॅरिस यांना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पूर्वी भारती, त्याचबरोबर टेक्सास लुझियाना सारख्या ठिकाणहून ट्रम्प यांची आघाडी असणं अपेक्षितच होतं, पण त्या व्यतिरिक्त ज्या स्टेट्स आहेत, स्विंग स्टेट्स असू देत किंवा जिथे बाहेरून आलेले लोक आहेत अशा ठिकाणकडे पण लक्ष असेल, तर त्याबद्दल आणखीन काय माहिती आहे? नाही, मी जे तुला सांगितलं ते तू इमिग्रंट्सचा विषय आत्ता काढलास। पेन्सिल्व्हेनियाकडे तर खूप लोकांचं लक्ष होतं, कारण तिथे नक्की कोणत्या बाजूनी मतदारांनी मत दिलं असेल हेच कळत नव्हतं। मात्र हे सगळी स्विंग स्टेट्स ची जास्तीत जास्त मतं रिपब्लिकन्सला मिळालेली दिसतात, ते ट्रम्प यांना मिळालेली दिसतात। ते खरं तर काल हा चर्चेचा विषय होता अमेरिकेत सगळीकडे की जर खूप अटीतटीचा सामना झाला, अगदी काही फरकाने कमला हॅरिस पुढे गेल्या, तर ट्रम्प हे त्यांचा पराभव मान्यच करणार नाही आणि त्यामुळे ही जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ही खूप पुढे जाऊ शकते, 2 दिवस चालू शकते, 3 दिवस चालू शकते। मात्र आत्ता जे कल आपल्याला दिसतात आहे त्या कलांनुसार असं काही होताना दिसत नाहीये। जसं मी सांगितलं की इमिग्रंट्स बद्दल तू बोलली, नेवाडा सारखं राज्य आहे जिथे आत्ता मतमोजणी सुरू झाली आहे, त्यामुळे आपल्याला बघावं लागेल की त्या राज्यांनी इमिग्रंट्सनी कोणाला मतदान केलेलं आहे। पूर्वी उत्तरातही भारती बोलते। आता आपण जसं सांगत होतो की आत्ताची जितकी मतमोजणी झालेली आहे, खरं तर सुरुवातीचा काळ आहे असं आपण म्हणू शकतो। मात्र त्या मतमोजणीत ट्रम्प यांनी मोठी आघाडी घेतलेली दिसते, साधारण 205 इलेक्टोरल वोट्स त्यांना मिळालेले आहेत आणि कमला हॅरिस बऱ्याच पिछाडीवर आहे। आणि ज्या स्विंग स्टेट्सची चर्चा होती, आता मी सांगितलं की 7 स्विंग स्टेट्स मिळून 93 मतं होती आणि 78 ट्रम्प यांना मिळाली। तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? काय नक्की झालं की काल अगदी कट टू कट लढत होईल असं वाटत असताना आज मात्र ट्रम्प यांनी मोठी आघाडी घेतलेली दिसते? उत्तरातही मला वाटतं की अजून सगळी मतमोजणी पूर्ण झालेली नाहीये, त्यामुळे आपण थोडा वेळ थांबूया। ह्याचं कारण असं की कॅलिफोर्निया आणि ओरेगॉन आणि वॉशिंग्टन ही जी पश्चिम किनाऱ्यावरची राज्य आहेत अमेरिकेतली, त्या ठिकाणी मिळून एकंदर 71 वोट्सचा कोटा आहे। तिथली मतमोजणी जस्ट सुरू झाली आहे काही ठिकाणी किंवा अजून सुरू व्हायची आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे। कॅलिफोर्नियामध्ये विशेषतः 54 इलेक्टोरल वोट्स आहेत आणि शक्यता अशी आहे की ते राज्य कमला हॅरिस यांना जाऊ शकतं आणि त्यामुळे म्हणजे पुढचा निकाल किंवा ट्रम्प निवडून येतील ह्याची खात्री आता ह्या क्षणी तरी बाळगता येत नाहीये। मला स्वतःला असं वाटतं की 2 गोष्टी, एक म्हणजे ट्रम्प यांची निवडून येण्याची खात्री मला ह्या क्षणी देखील नाहीये, कारण की उरलेली जी राज्य आहेत त्याच्यामध्ये काही राज्य अशी आहेत की जे डेमोक्रॅटिक आहेत आणि शक्यता अशी आहे की ते डेमोक्रॅटिक राहतील। त्याच्यामुळे कमला हॅरिस यांची आघाडी अचानकपणे खूप वाढण्याची शक्यता आहे
आणि जी कट टू कट इलेक्शन आहे असं कालपर्यंत वाटत होतं ते कदाचित आणखीन एक 6-7 तासानंतर आपल्याला ते तसंच दिसत राहण्याची शक्यता आहे. पण दुसरी गोष्ट जी तुम्ही आता मुद्दा उठवला की जे स्विंग स्टेट आहेत त्या स्विंग स्टेटमध्ये ट्रम्प यांना 78 म्हणजे एकूण मतांच्या पेक्षा मतांपैकी खूप जास्त मतं त्यांनी ह्याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि इथे कदाचित निवडणुकीचा निकाल या किंवा त्या बाजूनी जाण्याची शक्यता खूप मोठी आहे. याचं कारण असं की स्विंग स्टेट्समध्ये जसा निकाल लागतो त्याच्यावरती एकूण अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अमेरिकेमध्ये अवलंबून असतो. त्यामुळे जर स्विंग स्टेट्स ही जर आज ट्रम्पच्या बाजूने गेली असतील तर शक्यता अशी आहे की तो निकाल ट्रम्पच्या बाजूने जाईल. कारणांचा जर विचार केला तर मला असं वाटतं की 2-3 कारणं आहेत. अमेरिकेमध्ये आणि इतर कुठच्या आपल्यासारख्या देशामध्येही आपल्याला हे माहिती आहे की फॉरेन पॉलिसीचे मुद्दे हे काही निवडणुकीचे मुद्दे असत नाहीत. तर सध्या अमेरिकेमध्ये जे मुद्दे आहेत त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे तो टॅक्सेशनचा आहे. जे मध्यमवर्गीय किंवा त्याच्या खालचे जे लोक आहेत त्या लोकांना टॅक्सचं बर्डन हे खूप जास्त वाटतं हे हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे अबॉर्शन आणि त्याच्यावरनं चाललेला जो वाद आहे दोन बाजूंमध्ये आणि तो देखील अतिशय टोकाचा असा वाद आहे. तिसरा मुद्दा आहे तो शस्त्र बाळगण्याची जी अमेरिकेतली तरतूद आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला शस्त्र बाळगता येतं आणि ते तसं असावं की नसावं याच्यावरनं चाललेला वाद आहे. आणि हे जे काही राष्ट्रव्यापी मुद्दे आपण ज्यांना म्हणू शकू अशा मुद्द्यांमध्ये हे 2-3 मुद्दे महत्वाचे वाटतात आणि ह्या मुद्द्यांवरती निवडणूक ह्या किंवा त्या बाजूला जाऊ शकेल. ट्रेंड जो आता आपल्याला दिसतो आहे की स्विंग स्टेट्स ही ट्रम्पच्या बाजूने झुकलेली आहेत. याचा अर्थ आपण असा काढू शकतो की टॅक्स कमी असावेत आणि अबॉर्शनला पाठिंबा नसावा या बाजूनी अमेरिकेचं जनमत सध्या झुकत आहे. अशा तऱ्हेचा निष्कर्ष या क्षणी आपण काढू शकतो. पण मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे आपण सध्या थांबूया. काही वेळानंतर जेव्हा आणखीन आपल्याला ट्रेंड्स दिसतील त्याच्यानंतर मग त्याविषयी भाष्य करणं जास्त योग्य आहे. खरं तर उत्तरातही आपल्याला दिवसभरात तुमच्याशी आणखीन गप्पा मारायच्या. आता आपण हे डिस्कशन संपवत असताना आणखीन मतांची आघाडी घेतलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 211 इलेक्टोरल वोट्स त्यांच्याकडे आलेले आहेत. मात्र आत्ता अगदी जसं आपण म्हटलं सुरुवातीचाच काळ आहे मतमोजणीचा. आणखीनही बदलू शकते परिस्थिती. तुम्ही जसं जसं दिवस पुढे जाईल तुम्ही आमच्यासोबत असाच. आत्ता तुर्तास धन्यवाद. धन्यवाद भारती, तू जो संवाद साधलास त्याबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.